राम राम तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज म्हणलं तर खुरपाला पण निघाल्यात आमच्या शेतामध्ये. ते खालचं जो ऊस होतं त्याच्यामध्ये मधलं चारा काढासाठी निघाल्यात. आणि तसंच कांदे पण काढू लागला, ते तर माहीतच आहे. आणि आमचा जो हरभरा आहे ना, ते पण कालच्यापासून काढायचं चालू केलं. आता ही तिकडे एक थोडंसं काढलं, अजून एक थोडंसं हाय काढायचं. आणि तेच हरभरा पण काढू लागलो. आणि तिथं खुरपायचं पण आहे. कोणचं चांगलं राहिलं ते दाखवूया म्हणून काढू लागलो. आणि पुढे चांगले चांगले पण व्लॉग्स येणारे आहे. ते आता लगभग 17 तारीखला माझा बड्डे पण आहे. तर घालू लागलो काय काय राहिलं ते. आता मी शेतावरून येऊन आंघोळ करून पूजा पण करून घेतलो. आता बस शेताला जायचं आहे. थोडं बहुत नाश्ता करतो, नाश्ता करून शेताला जातो. आता मी आलो शेताला येऊन पहिले इथं मंदिरमध्ये आलो, आमच्या गुडीमध्ये. पहिले ना, आता पहिले हे कांदे ते आमच्या देवीला चढवतो आणि दिवा लावतो. दिवा लावूनच आता सर बोलले होते घेऊन ये म्हणून, तर आज नाही घेऊन जात. हे कांदे आण म्हणले होते, तर त्यांना ना उद्या घेऊन जाऊन देतो. देवीला चढवल्यानंतरलाच विकायला काढूया म्हणून म्हणत होते मम्मी. आता म्हणलं तर तिथं मम्मी खालच्या शेतामध्ये खुरपू लागल्यात. मम्मी त्यांच्यासोबत बाया आहेत, ते नको खुरपू लागल्यात. मम्मी चारा गोळा करू लागले आहे. आता बस वर येऊन बसलो. काल म्हणलं तर ते हरभरा कापलो होतो थोडं, मग कंबर लई दुखू लागले म्हणून आता जरासं येऊन बसलो. तिथं चारा गोळा होलं शेतामध्ये, तर इथं चारा आणून फेकतो आणि इथं म्हैशांना घालतो. आता ते जो खालती खुरपत होते ते जेवढं पण खुरपल्यात तेवढं इथं म्हैशांना आणून घातलो. ते खवलाल्यात. आता म्हणलं तर घरला चाललो. जरा सायकलचं भांगलचं टायर पंक्चर आहे, तेवाला गावामध्ये जाऊन तेवाला पंक्चर जोडून घेऊन येतो आता. आणि मी जरासं लईच थकल्यासारखं गोष्ट करू लागलो. कालपासून नाही, आज ना माझं पुरं अंग दुखलाले. बस झोपा म्हणलेलं जीव, म्हणून जरा असं हे माझ्या सायकलची हे पुरं टायर पंक्चर होऊन गेलं. हे आता हे जाऊन पंक्चर जोडून घेऊन येतो. मी आलो आता परत शेताला. आणि शेताला येऊन मम्मीला टिफिन देऊन आणि आता थोडंसं मी पण खवलालो. चपातीची भाजी बनवली होते. आणि आता बघूया परत हे थोडेसे कांदे घेऊन जायचे आहे ते घरला. तेवढं घरला कांदे देऊन परत येतो शेताला आल्यानंतरला ते जो हरभरा आहे अजून एक थोडंसं आहे कापाचं, तेवढं कापाचं चालू करतो. मी ना आता जेवण जरा सिटीला गेलो होतो, काम होतं म्हणून. आणि म्हैशांना चारा घालून आता चाललो. एक थोडंसं कांदा काढायचं उरलं, तेवढं कांदा काढायचं आहे आता. हेवालं आता बस हिताळून एवढंच कांदे काढायचं आहे. हेवालं पुरा काढला आणि त्या साईडचे पण काढायचे आहे ती, मगर ते ना घरासाठी आहे, हेवाला विकासाठी आहे. तर आता हेवाले 4 मडी आहेत, हेवाला पुरा काढून साईडला करायचं. आता जेवढं पण कांदा काढायचं होतं तेवढं सगळं काढायचं होलं. आता बस कोट्यामध्ये फेकायचं आहे तेवढं कांदा. आज ना एवढं पुरा हरभरा काढणारे होतो, मगर टाईमच नाही भेटलं. उन्हामध्ये तर काढायचं होत नाही, ते झडतं आहे म्हणून. तर ते उद्या सकाळी बघूया. मम्मी आणि मी मिळून उद्या सकाळी 7 वाजता येऊन हे कापायचं चालू करतो. आता जेवढं पण कांदा होतं ते पडलं एवढं ते हिता आणून फेकलं. आता बस म्हैशांना चारा घालायचं आहे आणि घरला जायचं आहे. मी ना शेतावरून लईच वेळा पहिले आलो होतो, 7 वाजता आलो होतो. आता लगभग 11 वाजू लागल्यात. काय पण रेकॉर्ड करायला भेटलंच नाही म्हणून मी रेकॉर्डच नाही केलो. आता ना तर बस लाफ्टर शेफ बघत होतो जिओ हॉटस्टारवरती. मग आता डायरेक्ट झोपतो. आता काय पण काम नाही आहे.
उद्या तर रेकॉर्ड करत नाही व्हिडिओ, परवा दिवशी रेकॉर्ड करायचा आहे. आणि परवा दिवशी ना एक चांगलं इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे. तर आता डायरेक्ट परवा दिवशीच काढतो. आजच्यासाठी एवढंच होतं. अगर हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमची सपोर्टची मला खूपच जास्त जरूरत आहे, तर मला सपोर्ट पण दाखवा तुम्ही.